हॅलो एव्हरीवन. ही सगळी तयारी पाहता तुमच्या लक्षात आलंच असेल की आज माझ्या घरी कोणता कार्यक्रम आहे ते. अर्थातच आज माझ्या घरी बोरनान आणि हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे. हा माझा 6 वर्षाचा मुलगा विराज आणि आज आहे त्याचं बोरनान. असं म्हणतात की बोरनान सगळ्यात आधी श्रीकृष्णाचं केलं गेलं आणि तिथूनच या परंपरेला सुरुवात झाली. खरं म्हणजे लहान मुलं श्रीकृष्णाचंच रूप असतात आणि म्हणूनच त्यांचं वयाच्या पहिल्या वर्षापासून ते 5 वर्षापर्यंत बोरनान करतात. हा विधी मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत करतात. विराजच्या बोरनांसाठी मी रथसप्तमीचा दिवस निवडला. या दिवशी मुलांना हलव्याचे दागिने घालून त्यांचे औक्षण करतात आणि त्यांच्यावर चिरमुरे, बोर, गाजर, वाटाणा, ऊस, मटार हे सर्व त्यांच्या अंगावर घालतात. आणि खरं म्हणजे यामागचा उद्देश हाच की या सर्व गोष्टी मुलांनी खायला शिकल्या पाहिजे. आणि या दिवशी काळ्या रंगाचे कपडेसुद्धा घालतात. पण माझ्या घरी काळा रंग चालत नसल्यामुळे मी दुसरा रंग निवडला. कसा वाटला तुम्हाला विराजचा ड्रेस? कमेंट करून नक्की सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा कार्यक्रम विराजने पहिल्यापासून शेवटपर्यंत खूप छान एन्जॉय केला आणि त्याचेच मला खूप समाधान वाटले. खरं सांगू का, माझ्या सर्व मैत्रिणी विराजला औक्षण करत असताना तो स्वतःहून सगळ्यांना नमस्कार करत होता आणि त्याचेच सगळ्यांना खूप कौतुक वाटले. आणि या सगळ्या गोष्टी मुलं लहान वयातच शिकतात. त्यानंतर मी सर्व बायकांना हळदी कुंकू लावले आणि त्यांना संक्रांतीचे वाण दिले आणि त्याचबरोबर मसाले दूधसुद्धा. ज्यावेळी आपल्या घरी एखादा कार्यक्रम असतो त्यावेळी 4 लोकांकडून भरभरून मिळणारे आशीर्वादच आपल्याला पुरेसे असतात, कारण त्यातूनच आपल्या मनाला खरं समाधान मिळतं आणि आपली प्रगती होते. तर कसा वाटला माझा हा आजचा व्लॉग मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तुम्ही केला का तुमच्या मुलांचं बोरनान? ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.